नमस्कार. नमस्कार. हा बोला. आज आहे जयंती. बर आहे की. मग जयंतीचं काय आहे का नाही कार्यक्रमाला? काय जायचंय का नाही तुम्हाला? जाव्या जाव्या. हा उरका तुमचं तवर. तुम्ही येणार आहे का? उर काय सांगताय मला? माझं निवेदन नाही, पोरांना घेऊन जावा. मग काय तर म्हणा. जयंतीच्या म्हणजे संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि जय रोहिदास. जय रोहिदास. तर आम्ही जाणार आहे बघा अकलूजला. अकलूजला. हा म्हणजे चालली मी काही जाऊ शकत नाही. मी आणि पोरग चाललोय आता. मला जा म्हणलं, मला काम आहे. काल सुट्टी पडली, डबल सुट्टी नाही चालत. म्हणजे चालते पण कशाला उगाच, कारण बाकीची काम असते, व्याप असते. तर मला तर आवडणंच वाटतंय सांग माणसा संग यायला. चला जावा मग. हो ओके चला आम्ही चाललोय आता अकलूजला. बघू आता तिथे कार्यक्रम कसा होतोय कसा नाही, कारण आम्ही पण पहिल्यांदाच चाललोय तिथे जयंतीला. तर चला पर आपण जाऊन येऊया मग. आता चला चला आलोय बघा आपण आता अकलूज मध्ये. संत रोहिदास महाराजांची जयंती आहे. तर त्याचा कार्यक्रम घेतलाय बघा लक्ष्मी बालाजी हॉल. आपण इथं आलोय. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये बघू. तर चला आपल्याला दिलं होतं आमंत्रण, आपण आलोय आता. तर चला मग आतमध्ये जाऊया आपण. कसं आतमध्ये डेकोरेशन केलंय, कशी तयारी केली आहे बघूया आपण. असू दे चला, आपल्याला काय करायचं, आपल्या हे ना आपण आणूया. तिला काय करायचंय आपल्याला? काय कुठं काय येत? तू अकलूज मध्ये येणार होती तर जयंतीला येणार होती मग सांगितलं का नाही? तुला काय सांगू, आमचं आमंत्रण आम्हाला सांगितलंय. आमच्या साधं फोन मी काही एवढी कट्टर तशी म्हणाय का तुझी? साधा फोन करायला तर मला माहिती तू इथे यायची म्हणून. आम्हाला आमच्या गावात यायची सांगितलं आम्ही, मग आम्ही आलोय. अशी बहीण असावी का सांगा बरं? साधा फोन तरी करायचं. माहितीच नाही ना तुम्ही हाय बाबा इथं म्हणून. आम्हाला काय माहिती आता? सगळ्या जयंतीला जाणार तसं काय आहे तुम्ही? तसं नाही, पण आम्हाला आमच्या गावातून आमंत्रण होतं, मग आम्ही आलो मिळून मग सगळेजण. बघा तिथनं इथं आली डायरेक्टली, पण आली तर फोन सुद्धा केला नाही की बाबा मी चुकले आले. पण आता तू येणार आहे मग मला काय माहितीच नाही. असं हाय खावं सांगा बरं कुठं. जाऊ द्या आता आली ना. हा आतमध्ये भांडणं बिंडणं जाऊ द्या तिकडं. नाही भांडणाचा विषय नाही, कारण आता कार्यक्रम असला ना भांडण बिंडणं करायची नसती. आपलं आपलं काय असेल ते घरी ठेवायचं. आता आलोय कार्यक्रमाला तर चला आपण आपली जयंती करूया सगळ्यांनी मिळून. चला मग चला. तुम्ही काही मैत्री नाही काय तिच्या? होय नाही, हाताची मैत्री नाही. चला आलं त्यांनी बोलवलंय म्हटलं या जयंती म्हणून आलोय. होय पहिल्यांदा झाले मला पण नाही नाही, मला पण नाही माहिती. मी पण पहिल्यांदाच आली जयंतीला, कारण काल होता पण आम्हाला पण म्हणजे आम्ही त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणलं चला आपण जाऊया. आले गेल्याशिवाय पण माहिती होत नाही ना, मग म्हणलं चला मग जाऊया. चला समस्त यांच्या शुभास्ते या ठिकाणी सुहास निवडेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. देशपांडे काकांना विनंती आहे आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. एक अतिशय सुंदर असा हा सोहळा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर मी सुद्धा तुमच्यातलाच आहे. मी तो बोलतोय म्हणजे मी काय वेगळा नाही, परंतु आपल्यातलाच कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून घेतो बाय.
आणि आम्ही आता शोधत कार्यक्रमाच्या निमित्तानं मुलं शिकत असतात. मग आईबाप शिकलेले असते तर काही जणांची मुलं शिकत नाहीत, हे आपलं दुर्दैव असतं. परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. यानंतर ज्यांनी अतिशय सुंदर अशी भजन सेवा या ठिकाणी दिली ते सन्माननीय बंडोपंत भास्करराव कुलकर्णी ओंकार भजनी मंडळ याचा सन्मान दादासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. बंडोपंत भास्करराव कुलकर्णी. कोणी केलंय? आतापर्यंत चक्करून पडली असते. जेवणासाठी गर्दी झाली मला केवढी किती वाजल्यापासून हो मी पण आहे. सगळेजण जेवायला आता पैंजण खावलाय पण असतं बरं का. चला त्या जाळी त्याचा पोचवायला चला. चला इथलं खाल्लं शिर खाल्लं चालतंय वडायचं. एक तशी जागा भेटली आपल्याला बघा आणि जेवायला चालू करूया. मग काय लय फिरून जागा भेटली कारण छोटंसं कार्यालय असल्यामुळे तर चला जेव्हा जेवण आता कधी जेवण आता ना जेवण शिर म्हणलं की आपल्या खाल्लं तर शिरण आहे बघा. सगळ्यांची मजाक मस्ती झाले. आम्ही आलतो जयंतीला सगळे पाहुणे भेटले. सगळे पाहुणे भेटले बघा मस्त वाटलं सगळे एकत्र आले. आणि खास करून आम्ही आम्हा दोघीला शिवानीच्या आत्या म्हणून सगळ्यांनी ओळखलं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि फोटो